नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, काल 6 तारीखला फेब्रुवारीच्या निवडणूक आयोगाचा निकाल आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जी दुफडी माजलेली होती आणि त्यावरून सुप्रियाताई आणि अजितदादा हे दोन गट जे पक्षावर दावा करायला निवडणूक आयोगाकडे गेले होते, त्यांची जी सुनावणी झाली होती त्याच्यावर निकाल राखून ठेवण्यात आला होता. तो काल म्हणजे 6 तारीखला आला. त्यानंतर अर्थातच सगळीकडे खळबळ माजली. मी त्याच्यावर पहिला विषय करून काल रात्रीच टाकलेला आहे. पण या सगळ्याची पार्श्वभूमी जर समजून घेतली नाही तर मग उगाचच धक्का, पवारांना धक्का, अजितदादांना दिलासा असल्या खुल्या हेडलाईन्स, ब्रेकिंग न्यूज यायला लागतात. या रीतीने योग्य राजकीय विश्लेषण होत नाही किंवा सामान्य जनतेचं, मतदाराचं प्रबोधनसुद्धा होत नाही. निव्वळ पोरकटपणा चालतो आणि तोच पोरकटपणा डिबेट म्हणून सुद्धा दाखवला जातो. एका वृत्तवाहिनीवर 2 पत्रकार आणि दादा आणि सुप्रियाताई यांच्या गटाचे 2 प्रवक्ते यांच्या प्रतिक्रिया मी बघत होतो. त्यातला एक दिवटा पत्रकार आहे, संपादक. तो आता शरद पवारांना कशी प्रचंड सहानुभूती मिळणार, म्हणजे हा सहानुभूतीचा घाऊक व्यापारी आहे का असं मला वाटतं. असं त्याला तो पवारांना, उद्धव ठाकरेंना सहानुभूतीचं सतत मोठ्या प्रमाणावर पुरवठा करत असतो. असो, खुळा माणूस आहे. सांगायचा मुद्दा असा मित्रांनो की ही सगळी परिस्थिती आली का, आली का याची जर मीमांसा झाली नाही, त्याचं योग्य विश्लेषण झालं नाही आणि सामान्य जनतेला त्यामधून प्रबोधनात्मक मार्गदर्शन झालं नाही तर राजकीय घडामोडींचा उलगडा सामान्य माणसाला होईल कसा? कोणाला तरी सहानुभूती होणार याच्यावर राजकारण चालणार आहे का? देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष उलटून गेली. देशात लोकशाही स्थापन होऊन जवळजवळ 7 दशकं झाली, तरी हे सहानुभूतीचे खेळ चालू आहेत आणि त्यावरच चर्चा करणं म्हणजे विश्लेषण आणि प्रबोधन असले आव आणले जातात. तेव्हा मुद्दाम याकडे बारकाईने बघावं लागतं. आणि म्हणून प्रतिपक्षामधून माझा आग्रह तो असतो की अधिकाधिक लोकांना राजकारणातली गुंतागुंत उलगडून दाखवावी. ही जी काय परिस्थिती आली आहे, पवारांना सहानुभूती कशाला देतील लोक मला सांगा? याकूब मेमन, कोण तो तिकडून आलेला अजमल कसाब, याच्याविषयी फासावर लटकवला म्हणून लोकांना सहानुभूती, अशी सहानुभूती असते का? सहानुभूती म्हणजे काय असतं? ज्यांनी आयुष्यभर कायदा, नियम, सभ्यता, संस्कृती या सगळ्या गोष्टी पायदळी तोडवल्या, त्या शरद पवारांना आज त्यांच्याच पद्धतीमध्ये कोणी कोंडीत पकडत असेल, त्यांची काय ती नामुष्की करून टाकत असेल, तर पवारांविषयी सहानुभूती कशाला येईल? ज्या पवारांनी शिवसेनेच्या 90 साली पहिल्यांदा 54 वगैरे आमदार निवडून आले, त्यातले 18 आमदार फोडले होते, राजरोसपणे फोडले होते, तेव्हा बाळासाहेबांना सहानुभूती मिळाली होती. जनता दल, जनता पक्ष, वेगवेगळे पक्ष आयुष्यभर शरद पवार फोडत राहिले. आत्ता सुद्धा हा जो काय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, हा काय शरद पवारांनी स्थापन केला? वर तोंड करून जयंत पाटील सांगतात की तुम्ही तुमचा पक्ष स्थापन करा, शरद पवारांचं नाव आणि चेहरा हेच आमचं नाव आणि चिन्ह आहे, असल्या वल्गना ज्या अजितदादा करतात, आपला जयंत पाटील करतात, ते विसरतात की शरद पवारांनी एक स्वतंत्र पक्ष स्थापन केला नाही, भले काँग्रेस पक्ष पळवला नाही, हेतू तोच होता. सोनिया गांधींना, तारिक अनवर आणि पूर्ण संगमा यांच्या मदतीने पवारांनी आव्हान दिलं होतं, तेव्हा ते स्वतःलाच काँग्रेस म्हणवत होते. पण सोनिया गांधींनी यांची पक्षातून हाकलपट्टी केल्यानंतर ज्या प्रकारे महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभा राहिला, त्यामध्ये शरद पवारांचं नेमकं योगदान काय होतं? मधुकर पिचड नावाचा
जो कार्यकर्ता आमदार होता, माजी मंत्री होता, विधान सभेमध्ये काँग्रेस पक्षाचा गटनेता होता, हा शरद पवारांनी तयार केलेला होता की काँग्रेसचा होता? ज्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची 99 साली शरद पवारांनी स्थापना केली, तेव्हा काँग्रेस पक्षाचा विधानसभेतला गटनेता, विरोधी नेता ही काय ते मधुकर पिचड यांची ओळख होती. विधान परिषदेमध्ये छगन भुजबळ हे शिवसेनेतून पळवून आणलेले काँग्रेसमध्ये, हे काँग्रेसचे विधान परिषदेतले विरोधी नेता किंवा गटनेता होते. शरद पवारांनी या दोघांना पळवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आणलं. तेव्हा छगन भुजबळ याला शरद पवारांनी घडवलं होतं. मधुकर पिचड हे शरद पवारांच्या संस्कारांनी कार्यकर्ता वगैरे, आमदार वगैरे झाले होते? नाही. त्याच काँग्रेस पक्षातले 80 पैकी जवळजवळ 50-55 आमदार शरद पवारांनी फोडले आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाची सुरुवात महाराष्ट्रामध्ये 1999 साली झाली. कोणी जी शेंबडी पोरं समोर माईक कॅमेरे घेऊन फिरतात, त्यापैकी एकानं तरी सुप्रियाताईंना विचारावं की तुमच्या वडिलांनी ते 50 आमदार काय शून्यातून निर्माण केले? ते काँग्रेस पक्षाचे पळवलेले आमदार होते. दोन्ही सभागृहातले विरोधी नेते शरद पवारांनी पळवले. तो काँग्रेस पक्ष शरद पवारांनी आणि सुप्रियाताईंच्या पित्याने स्थापन केलेला नव्हता. 100 वर्षापूर्वी जो पक्ष स्थापन झाला होता, त्या पक्षातले आमदार पळवून शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस नावाच्या पक्षाची सुरुवात केली. तेव्हा माझ्या बापाचा पक्ष पळवला. सूर्याला माहिती आहे, चंद्राला माहिती आहे, जगाला माहिती आहे की राष्ट्रवादी पक्ष स्थापन कोणी केला. राष्ट्रवादी पक्ष हा ओरिजिनल काँग्रेसमधले तोडलेला लचका आहे. हे एकतरी शेंबड्या पत्रकाराने सुप्रियाताईंना विचारावं, जयंत पाटलांना विचारावं, जितेंद्र आव्हाडांना विचारावं. पण विचारलं जाणार नाही, कारण त्यांनी फेकलेल्या तुकड्यावर जिबल्या चाटत जगणारे जे पत्रकार आहेत, त्यांच्याकडून असले प्रश्न सुप्रियाताईंना विचारले जाणार नाहीत. ते ओशाळलेल्या हसूमध्ये जे काय मुक्ताफळं झाडतील ती दाखवायची. आणि अशीच चर्चा एका चॅनेलवर मी बघत होतो, त्यामध्ये त्या सक्षणा सलगर नावाच्या महान प्रतिभावंत अशा प्रवक्त्या सुप्रियाताईंच्या वतीने बोलत होत्या. टायगर अभी जिंदा है. अरे काय सिनेमा काढताय का? राजकारण म्हणजे सिनेमा वाटला का? 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेला बारामतीमध्ये प्रचार सभेमध्ये या सक्षणा सलगर जी काय मुक्ताफळं उधळत होत्या, त्याच्यावर त्याच वेळेला अजितदादांनी सडकून टीका केली होती. सुप्रियाताई, शरद पवार स्टेजवर बसले होते. आज टायगर जिंदा आहे म्हणणाऱ्या सक्षणा सलगर, तेव्हा पंतप्रधानाला तो दिल्लीचा वटाणा, हा मुंबईचा फुटाणा असं मुख्यमंत्री पंतप्रधानाबद्दल बोलत होत्या. शरद पवारांनी एक हटकलं, त्याला सुप्रियाताईंनी हटकलं होतं. ही असली माणसं गोळा करून राष्ट्रवादी जेव्हा सुप्रियाताई आणि शरद पवार चालवणार असतील, तेव्हा त्याची ढोळधाण व्हायला वेळ लागत नाही, पण तो होत असतो. आणि आज ती अवस्था आली आहे. लांडगा आला रे आला म्हणतात, त्या गोष्टीतला नायक म्हणजे शरद पवार आहे. सुप्रियाताई वर करून माझ्या पित्याचा पक्ष, माझ्या वडिलांचा पक्ष पळवला. अरे रयत शिक्षण संस्था काय शरद पवारांनी स्थापन केली? मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय काय शरद पवारांनी स्थापन केलं? मराठा मंदिर संस्था शरद पवारांनी सुरू केली होती. शरद पवार आज जवळजवळ डझनावारी संस्थांचे अध्यक्ष होऊन बसलेले आहेत. त्या संस्था शरद पवारांनी पळवलेल्या आहेत. संख्याबळावर जिंकल्या ना. तेव्हा तुम्ही जेव्हा अध्यक्ष होता तेव्हा ती निवडणूक जिंकलेली असते, आणि दुसरे संख्याबळावर जिंकले की त्यांनी यांच्या बापाचा पक्ष पळवला म्हणून टाळं फोडून रडायला लागायचं. आणि मग संजय आवटे वगैरे भाडोत्री रडवेले लोक आणायचे. सहानुभूती सहानुभूती. वाडगा पण उचलायचा जमत नाही, तो उचलायला संजय आवटे असतात.
सांगायचा मुद्दा असा की त्या शरद पवारांना 84 वर्षाचे, अरे 84-96 वर्षाचे लालकृष्ण अडवाणी आहेत, खूप लोक आहेत. अमिताभ बच्चन पण 80 पार करून गेलाय, वाडगा घेऊन फिरत नाही. सांगायचा मुद्दा असा की ते शरद पवार म्हणजे देशाच्या, महाराष्ट्राच्या राजकारणाचे भीष्म पितामह आहेत. भीष्म पितामह जेव्हा म्हणतात तेव्हा त्या भीष्माला ब्रह्मचारी राहायची पाळी आली. आणि तो भीष्म पितामह हा ब्रह्मचारी का राहिला? ब्रह्मचर्याची भीष्म प्रतिज्ञा त्याने कशासाठी केली? त्याचा बाप जो शंतनू होता त्याला म्हातार वयात लग्न करायचं म्हणून पोराने ब्रह्मचारी राहावं असा जो आग्रह धरला, त्यातून त्या पोराला ब्रह्मचारी राहावं लागलं, लग्न करता आलं नाही. बापाच्या हव्यासासाठी त्याचं नाव शंतनू होतं, भीष्म नव्हतं. अजितदादा नेमकी त्या भीष्माच्या स्वरूपात तक्रार करतात, कधी थांबणार आहात? भीष्माने आपल्या पित्याला बाबा रे आता मला लग्न करू दे असं म्हटलं नव्हतं, अजितदादा म्हणतायत. हा फरक आहे. तेव्हा पवार म्हणजे राजकारणातले, देशाच्या राजकारणातले भीष्माचार्य वगैरे म्हणताना, तेव्हा भीष्माचार्य म्हटला की पुढचा मागचा सगळा भीष्माचार्य घ्यावा लागतो. भीष्माचार्य सत्तेच्या मोहापासून दूर बसला होता. आपल्या पुतण्यांच्या मुलांना राजा केलं पण सत्तेपासून दूर बसला, त्यांच्यासाठी लढाया केल्या पण दूर बसला. तो भीष्म पितामह होता. आणि आपल्याला जर भीष्म पितामह ही पदवी चिकटवली जाते तर खुद्द शरद पवारांनी तरी समजून घ्यायला पाहिजे होतं की भीष्म पितामह म्हणजे कोण आहे, त्याची पार्श्वभूमी, चरित्र काय आहे. कधी शरद पवारांनी तिकडे बघितलं की त्यांची चमचेगिरी करणाऱ्यांनी भीष्म पितामह कोण, त्याचं चरित्र, व्यक्तिमत्व काय, हे कधी तपासलं असतं तर कळलं असतं की गेल्या लोकसभा निवडणुकीत मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये अजितदादांचे सुपुत्र पार्थ पवार याचा जो दारुण पराभव झालेला होता त्याची किंमत आज शरद पवार मोजतायत. शरद पवार असो, सुप्रियाताई असो, त्याची किंमत मोजतायत. ज्या माढा मतदारसंघातून तुमच्या पार्थ पवारांना निवडणुकीला उभं राहायचं होतं, जिथून 2009 मध्ये शरद पवार निवडून आले होते, त्या जागी पार्थ पवारला लोकसभेला उभं करावं ही अजितदादांची अपेक्षा होती. पण घरात पण तिकडंबाजी करणाऱ्या शरद पवारांनी सगळ्यांना खेळत ठेवलं आणि शेवटी पार्थच्या विरोधात माढा मतदारसंघातून आवाज उठेल याची व्यवस्थित व्यवस्था केली. त्यामुळे पार्थ पवार हे रुसले, कुटुंब कलह सुरू झाला. तेव्हा रडत मरत मावळ या मतदारसंघाची जागा तुमच्या पार्थ पवारला सोडण्यात आली, जो अर्धा मतदारसंघ घाटावर आहे आणि अर्धा कोकणात आहे. झालं काय, 1 लाखापेक्षा प्रचंड मतांनी पार्थ पवार यांचा दारुण पराभव झाला. हे जाणीवपूर्वक केलं होतं, अजितदादांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी केलं होतं. आणि इकडे पार्थ पवारला मुद्दाम पडण्यासाठी उभं करायचं आणि तिकडे रोहित पवारला कर्जत जामखेडमधून निवडून आणायचं. हे जे काय खेळ पितामह करत होते ना, त्याची किंमत मोजतायत. आणि ही वारंवार घटना घडलेली आठवते मला. त्यानंतर एक लाडका नातू आणि दुसरा नावडता नातू यांच्यातून पवारांच्या घरात जो कलह सुरू झाला, तो कलह राम जन्मभूमीच्या पायाभरणीपासूनचा विसरू नका. सुशांत सिंग राजपूतच्या काय त्या संशयास्पद मृत्यूची चौकशी CBI कडून व्हावी असं पत्र राज्यपालांना का पंतप्रधानांना पार्थ पवारांनी लिहिलं होतं. पुढे जेव्हा त्या पायाभरणी जन्मभूमी अयोध्येतली त्याच्या पायाभरणीचा विषय आला तेव्हा आत्ता कोरोना महत्वाचा आहे,
पायाभरणीचा काय गरज होती वगैरे वगैरे शरद पवार मुक्ताफळं उधळत होते, तेव्हा त्याच पार्थ पवारांनी आपल्या आजोबांना डिवचण्यासाठी पंतप्रधानांना अभिनंदन करणारं पत्र लिहिलं. ते त्याच पायाभरणीसाठी होतं. शेवटी आपला आतला दाबून ठेवलेला राग आजोबांना जाहीरपणे व्यक्त करायला लागला होता. आमचा नातू काय म्हणतो त्याला मी कवडीची किंमत देत नाही, असं शरद पवारांना यशवंतराव चव्हाण सेंटरच्या दारात बोलावं लागलं होतं. त्या नातवाचं नाव पार्थ पवार होतं. पण नाव पार्थ आहे लक्षात घ्या. आणि हे भीष्म पितामह, आजोबा हे भीष्म पितामह आणि नातवाचं नाव पार्थ. आलं की नाही महाभारत, बारामतीचं महाभारत हे असं आहे मित्रांनो. आणि तिथून अजितदादांनी ओळखलं होतं की पदोपदी आपल्याला तोंडघशी पाडणं आणि आपण यांच्या पोटी जन्माला आलो नाही तर सुप्रियाला मोठं करण्यासाठी, आपल्या कन्येला मोठं करण्यासाठी आपल्याला पुढे करायचं आणि तोंडघशी पाडायचं, हे सगळे डावपेच काका करतायत, आपल्या मुलाचे पितामह करतायत. हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा पार्थाशी हातमिळवणी करणं अजितदादांना पण भाग पडलं. आणि खरा कलह बारामतीतला आणि पवार खानदानातला त्या मावळमधल्या पार्थ पवाराच्या पराभवापासून सुरू झाला. कवडीची किंमत देत नाही म्हणाले होते पवार. आपल्या पोराच्या विषयी असं बोललेलं अजितदादांना आवडेल का याचा विचार करा मित्रांनो. असं कोणीतरी सुप्रियाताईविषयी बोललं कुटुंबातलं तर शरद पवारांना आवडेल? आपल्या लेकीविषयी असं बोललं तर? कवडीची किंमत देत नाही नातवाला असं म्हणाले होते ना. हां, त्याचं नाव पार्थ होतं. आणि तो पार्थ कोण होता आठवतं तुम्हाला? भीष्म पितामह म्हटल्यानंतर महाभारताच्या युद्धामध्ये जखमी आणि विद्ध होऊन पडलेले, जबरदस्त जखमी झालेले भीष्म पितामह हे इच्छामरणी होते. आणि काहीतरी उत्तरायण वगैरे सुरू झाल्याशिवाय त्यांना मृत्यू येऊ शकत नव्हता. तर त्याच जागी त्यांना ज्या अवस्थेत आहे, विवळत जखमी अवस्थेमध्ये शरपंजरी ठेवावं लागलं. आणि तो शरपंजर म्हणजे बाणांची शय्या, धनुष्य बाणाचे जे तीर असतात त्या बाणांची एक शय्या बनवणाऱ्या योद्ध्याचं नाव पार्थ म्हणजे अर्जुन होतं. तेव्हा जी काय आज निवडणूक आयोगाचा निकाल आलाय आणि शरद पवारांच्या हातून त्यांनी स्थापन केलेला पक्ष काढून अजितदादांना सोपवण्यात आला, तेव्हा शरद पवार लढण्याच्या परिस्थितीत नाहीत. सक्सेना सलगर काय म्हणतात, टायगर जिंदा वगैरे ते सिनेमाचे डायलॉग सिनेमापुरते मजेशीर असतात. पण आज निवडणुका दारात उभे असताना राष्ट्रवादीचे आणि महाराष्ट्राचे भीष्म पितामह हे शरपंजरी पडलेले भीष्म पितामह आहेत. आणि मग ती बाणांची शय्या, बाणांचा बिछाना कोणी तयार केलाय तो जेव्हा शोधायला जाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की योगायोगाने त्याचं नाव पार्थ अजित पवार आहे. त्याला झिडकारणं, त्याला पराभूत करणं, त्याला नामोहरण करणं हे त्याच्या बापाला सहन झालं नाही. आणि तिथूनच बारामतीच्या पवार कुटुंबातल्या महाभारताला सुरुवात झाली होती. आणि योग्य संधी येण्याची प्रतीक्षा अजितदादा करत होते. तो दिवस 2 जुलै 2023ला उजाडला. आणि भीष्म पितामह जे कितीही आटापिटा करून लढायचा प्रयत्न करत होते ते 2 जुलैला शरपंजरी पडले. आजही भीष्म पितामह आहेत पण शरपंजरी पडलेले आहेत. लढण्याची, प्रतिकार करण्याची क्षमता उरलेली नाही. टायगर अभी जिंदा है लेकिन क्या लढ सकता है? सिनेमाचे डायलॉग मारून राजकारण नाही करतायत मित्रांनो. हे बाकीचे बुडबुडे उडवले जाणार आहेत. पण पवार कुटुंबातला कलह कुठून सुरू झाला
आणि तो किती विकोपाला गेलाय ते तुम्हाला 2019च्या लोकसभा निवडणुकीत आणि मावळ लोकसभा मतदारसंघात शोधावा लागेल. आणि त्यानंतरचा घटनाक्रम बघा. परत एकदा 2019 विधानसभा निवडणुकीनंतर अजितदादांना उपमुख्यमंत्री व्हायला पाठवलं, परत तोंड कशी पाडलं, परत भाजपबरोबर बोलणी करायची, ऐनवेळेला माघार घ्यायची. सगळा पाडा अजितदादांनी, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ यांनी वाचलेलं आहे. ते सगळे हिशोब एकाच वेळेला चुकते करण्याची वेळ आली आहे. आजपर्यंत जे काय बाहेरच्यांना आणि घरातल्यांना उल्लू बनवण्याचं काम पवार साहेबांनी केले ना, त्याची किंमत मोजायची वेळ आली आहे. आणि वेळ अशी आलेली आहे की लढण्याची क्षमता राहिलेली नाही. बाकी पत्रकारांनी ढोल पिटून डंका पिटून कितीही हरभराच्या झाडावर चढवावं, पण आज निवडणुका आणि राजकारण लढण्याच्या स्थितीत पवारसाहेब राहिलेले नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. ती स्वीकारा न स्वीकारा. कोंबडं झाकलं म्हणून सूर्य उगवायचा थांबत नाही. त्यामुळे जे काय झालं हे होणारच होतं. दुर्दैव इतकंच आहे ते घरातल्याच कोणाकडून तरी झालं याच्या वेदना अधिक असतात. त्या सुप्रियाताई ज्या म्हणतात ना, पक्ष पळवला पक्ष पळवला पक्ष पळवला. अरे तुमच्या पित्याने एक पक्ष स्थापन केला, पण ज्या डझनावारी संस्था पळवलेल्या आहेत, चोरलेल्या आहेत, त्यांचा हिशोब कधी सांगणार आहेत? मीडियात त्याची चर्चा होत नाही म्हणून सत्य बदलत नाही. मी तर 2-3 नावं सांगितली, मराठा मंदिर, ग्रंथ संग्रहालय किंवा रयत शिक्षण संस्था, पण डझनावारी संस्था आहेत की ज्या सुप्रियाताईंनी, शरद पवारांनी स्थापन केलेल्या नाहीत, बळकावलेल्या आहेत, पळवलेल्या आहेत. रजिस्ट्रार ऑफ ट्रस्ट कोण असतो? धर्मदाय आयुक्त, त्याच्याकडून पळवलेले आहेत. निवडणूक आयोगावर ब्लेम करता, मग त्या धर्मदाय आयुक्ताला ब्लेम करायचं का? असो मित्रांनो, पार्थाने शरपंजर निर्माण केला हे महाभारत विसरू नका. मग भीष्म पितामह, पार्थ या सगळ्या शब्दाचे अर्थ तुम्हाला उलगडायला लागतील. आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.